हरिओम. आज जागतिक योग दिनानिमित्त महाराष्ट्र महिला दिनानिमित्त महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या जळगाव जिल्हा समितीच्या वतीने आयोजित केलेल्या योगिनी पुरस्कार या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावर मान्यवर आदरणीय फडणवीस मॅडम, आदरणीय डॉक्टर लीना मॅडम, जळगाव जिल्हाध्यक्षा चित्रा महाजन, कोषाध्यक्षा नूतन मॅडम, या सोहम डिपार्टमेंटचे प्रमुख आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे शिक्षण समिती प्रमुख आदरणीय डॉक्टर देवानंद सोनार सर, तसंच जळगाव जिल्ह्याचे महासचिव पांडुरंग सोनार सर इथे उपस्थित आहेत. आणि या कार्यक्रमाला सर्वांचा परिवार, ज्या योगिनींचा पुरस्कार आज आपण दिला ते सर्व परिवारासहित इथे उपस्थित आहे. यांचं सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि आज मला अतिशय आनंद होत आहे की महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जळगाव जिल्ह्यातील ज्या महिला योग शिक्षकांनी आपले घर सांभाळून, संसार सांभाळून समाजसेवा करण्यासाठी व लोकांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी स्वतः योग शिक्षक होऊन गेल्या कित्येक वर्षापासून ही सेवा करीत आहे व निरोगी जीवन जगण्याची कला ही समाजाला आपण शिकवत आहात. अशा सर्व महिलांना महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या जळगाव जिल्हा समितीच्या कार्यकारिणीने योगिनी पुरस्कार देण्याचा जो निर्णय घेतला आणि बघता बघता 35 योगिनींना आपण आज पुरस्कार प्रदान केलेला आहे. 8 ते 10 दिवसामध्ये हा सर्व कार्यक्रम आपण आयोजित केला आणि ऑनलाईन फॉर्म भरून आणि जळगाव जिल्ह्याचे सदस्य होऊन या सर्व योगिनींना आपण पुरस्कार दिला. ही जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की हा पहिलाच उपक्रम महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा समितीने प्रथमतः राबविलेला आहे. म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवायचे की असा उपक्रम हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावा, हा या मागचा हेतू आहे. आपल्या या कार्यक्रमाची जी बातमी उद्या आपण पेपरला देऊ, त्या बातमीचे फोटो बघून आणि पेपरमध्ये सर्व समाजापर्यंत ती बातमी पोहोचून त्या सर्व समाजाला या योगाच्या बाबतीत प्रेरणा मिळेल. आणि योगिनींनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्यांचा सत्कार झाला हे समाजापर्यंत बातमी देईल. संपूर्ण महाराष्ट्रात, प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी हा योगाचा पुरस्कार योगिनींना देण्याचा मानस आमचा आहे. तेव्हा जागतिक महिला दिनानिमित्त योग शिक्षक महिलांना न्याय मिळेल असे मला वाटते. महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात गावागावामध्ये योगाचा प्रचार आणि प्रसार अशा माध्यमातून केला जात आहे. व शासन दरबारी सुद्धा चित्रा महाजन मॅडमने आपल्याला 12 मागण्या वाचून दाखवल्या, त्या शासन दरबारी आपण दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर योग्य ते काम सुरू आहे. समाजाला निःशुल्क योगासने व प्राणायाम हा जेव्हा या मागण्या मान्य होतील तेव्हा गव्हर्नमेंट करून आपल्या महाराष्ट्र शासनाला योग आयोग लागू झाल्यानंतर निधी मिळेल आणि त्या निधीच्या माध्यमातून पूर्ण समाजाला विनामूल्य योगाचं शिक्षण या माध्यमातून दिलं जाईल, हा त्याच्या मागचा हेतू आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात योग शिक्षक झालेले पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण जास्त आहे. इथेही पुरस्कार घेताना महिलांच्या सोबत पुरुष काही आलेले आहेत, पण तो जास्तीत जास्त महिला आहेत, पुरुष कमीच आहेत. कारण पुरुष काही ना काही कामानिमित्त कुठे कुठे गेलेले असतात. या नारी शक्तीला माझा सलाम. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व योगिनी, त्यांचा पूर्ण परिवार, या सोहम डिपार्टमेंट ज्यांनी आपल्याला अवेलेबल करून दिला ते सोनार सर आणि सगळे पुरस्कारार्थी आणि उपस्थित सर्वांना मी माझा नमस्कार आणि आपला मी आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमाला तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आलेत आणि पूर्ण वेळ दिला. आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुद्धा वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांनी चांगलं तुम्हाला मार्गदर्शन केलं. एवढे बोलून इथे थांबतो. जय महाराष्ट्र. हरिओम.